वेळेचं गांभीर्य आपल्याला ठेवावं लागणार आहे. ओके. रॉयल मराठी या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. साई इलेव्हन या संघाला आमंत्रण दिलेलं आहे प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं. जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. साई इलेव्हन संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा.
त्याला मैदानात चला. राम राम, शुभप्रभात, नमस्कार, गुड मॉर्निंग. एम एस स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आणि मैदानावर उपस्थित असलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं एमटीसीपल सीझन तिसरे आजच्या 6व्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात मी आपला क्रिकेट समालोचक प्रदीप देसले सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुस्वागतम, व्हेरी वॉर्म वेलकम. आजच्या दिवशी क्वार्टर फायनलचे सामने होणार आहेत, म्हणजे नॉकआउटचे सामने आज खेळवले जात आहेत. आजच्या दिवशी आपल्याला सेमीफायनल खेळणारे 4 संघ या ठिकाणी मिळतील. चला, साई 11 आजच्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातल्या पहिल्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी संपन्न झाली. रॉयल मराठी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम फलंदाजीचा त्यांचा निर्णय आहे. अतिशय चांगलं देखणं आणि मन मोहित करणारं असं नियोजन एमटीसीपीएल कमिटीचं राहिलेलं आहे. एमटीसीपीएल कमिटीचं म्हणजे विशेषतः रवी दादांचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच. ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी प्रत्येकाला आपापली जबाबदारी व्यवस्थित समजून सांगितलेली आहे आणि त्यातच हे खर तर प्रयोजन आपण म्हणू शकतो, एक नियोजन आपण म्हणू शकतो. या मालिकेचा खऱ्या अर्थानं पाठीचा कणा, ज्याला बॅकबोन म्हणू शकतो आपण, रविदादा अहिरे यांना. आणि निश्चितच इतर होणाऱ्या मालिकांनाही या मालिकेमधून शिकावं लागेल. अतिशय दर्जेदार असं नियोजन आतापर्यंत राहिलेलं आहे. एम एस स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून आपण जे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आपण बघत आहोत, अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आणि अतिशय चांगली क्वालिटी त्यांची देखील राहिलेली आहे. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. दोघं कॅमेरामॅन यांनी देखील आपलं काम अतिशय अचूकतेने, अतिशय चांगल्या पद्धतीने बजावलेलं आहे. त्यांचंही करावं तेवढं कौतुक कमीच. ज्या प्रेक्षकांना, ज्या दर्शकांना एम एस स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या मालिकेशी जोडलं जायचं असेल, त्यांना मोबाईल स्क्रीनवर सर्च करायचं आहे एम एस स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूब चॅनल किंवा एमटीसीपीएल सीझन 3. निश्चितच आपल्याला आतापर्यंत जर आपण तो चॅनल ॲक्टिव्ह केला असेल तर त्याला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला देखील विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओज येत राहतील. चला, क्षेत्ररक्षण सजवा बरं, जेणेकरून तुम्हाला पुरेसा वेळ घेता येईल. आज 4 सामने खेळवायचे आहेत. त्यातला पहिला सामना काही क्षणांचा विलंब या ठिकाणी जरी झाला असेल
तरी निश्चितच सामना सुरू होण्याच्या अगदी उंबरठ्यावर आलेला आहे. रॉयल मराठी या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दोघे सुरुवातीचे फलंदाज मैदानात पोहोचलेले आहेत. दिनेश गायकवाड आणि पुरुषोत्तम ची ही जोडी. गोलंदाजाने देखील हॅट्रिक केली तर त्यांना युवा शूज यांच्या माध्यमातून शूज दिले जाणार आहेत. 3 षटकार लागोपार खेचल्यानंतर फलंदाजाला देखील युवा शूज यांच्या माध्यमातून शूज दिले जाणार आहेत. चंचल मोबाईल शॉपी यांच्याकडून प्रेक्षकांसाठी जे पारितोषिक या ठिकाणी दिले जाते ते कंटिन्यू असेल. सामना सुरू होतोय. पहिल्या षटकासाठी सज्ज आहे तो गोलंदाजी मार्कवर बन्सी. अतिशय महत्वपूर्ण सामना. नॉकआउटचे सामने आजपासून सुरू होत आहेत. पहिल्या दिवसाचा या दिवसाचा पहिला चेंडू ऑफच्या यष्टीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न दिनेशचा. चांगलं यष्टी रक्षण. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या जवळपास राहू शकतात. ओव्हर द विकेट टाकला चेंडू. बॅटची बाहेरची कडा घेत चेंडू गेला होता. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने अडवला गेला. सर्कल मध्ये निर्धाव. चांगली सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाची. साई 11 एक मोठा संघ. बन्सी गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावर चांगल्या लेंथने चांगल्या दिशेने गोलंदाजी होते. आणि आतापर्यंत पहिल्या धावेची प्रतीक्षा. परत एकदा चांगल्या लेंथवर कुठेतरी जखडल्यासारखा अटकल्यासारखा अडखळत टेंटेटिव्ह माइंडने फलंदाजी करतोय तो दिनेश. सलग या षटकातला 4था चेंडू निर्धाव गेलेला आहे. आणि झेल तिसरा कव्हरवर हादरा झटका. पहिला गडी परत तंबूच्या आसऱ्याला विदाउट.
101 रुपयांचं पारितोषिक या कॅच साठी उदयजी केदारे यांच्याकडून. पहिला गडी 0 बाद. हे षटक जर निर्धाव टाकलं बन्सी यांनी तर त्यांना 1001 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे संतोषजी नामदार यांच्याकडून. आय मीन नामदास यांच्याकडून. पुण्याहून हा सामना बघता येते. एक गडी बाद झालेला आहे. तौसिफ नवीन फलंदाज मैदानात. मोठी जबाबदारी नवीन फलंदाजाच्या खांद्यावर. जबरदस्त षटक होतय आणि एक ओव्हर कंप्लीट. तर हे पारितोषिक अशा पद्धतीनं बन्सी भाऊ यांना 1001 रुपयांचं मिळालेलं आहे. विकेट मेडन. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावा करायला अजून सुरुवात करायची आहे रॉयल मराठी. आजच्या पहिल्या दिवसातला सामना आपण बघतोय साई 11 विरुद्ध रॉयल मराठी. साई 11 संघाचा हा थरारक असा गोलंदाज ज्याने पहिलीच विकेट मेडन ओव्हर टाकलेली आहे. बन्सी याला संतोष नामदास यांच्याकडून रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. उत्कृष्ट असं बॉलिंग केल्याबद्दल त्याला हे पारितोषिक दिलं आहे. संतोष नामदास हा मालेगावचा क्रिकेटपट्टू पुण्याहून मॅच बघतोय आणि त्याने हे पारितोषिक जाहीर केलंय बन्सीसाठी. साई 11चा गोलंदाज. दुसरा गोलंदाज वैयक्तिक घेऊन येत आहे फैसल साई 11 या संघासाठी. ओव्हर टू यू देसले सर. निश्चितच एक उत्तेजनार्थ जे पारितोषिक दिलं गेलं खरोखर कौतुकास्पद. एक चांगल्या लेंथवर अचूक टप्प्यावर ज्याला म्हणतो आपण ती गोलंदाजी आपण पाहिली. पुरुषोत्तम स्ट्राईकवर. चांगली गोलंदाजी मात्र एक धाव घेण्यात यशस्वी या ठिकाणी पुरुषोत्तम. बैठकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट मध्ये. जोपर्यंत चेंडू अडवला जातो फेकी केली जाते. गोपाल ठाकरे यानं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव. पहिली धाव धावफलकावर रॉयल मराठी या संघाची. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करना अनिवार्य है. बघूया फैसल कोणत्या लेंथवर गोलंदाजी करतो. ओव्हर द विकेट चांगला दर्शनीय अव्वल अप्रतिम सुरेख असा फटका स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून बैठकीने खेळलेला. 4 धावा. वेलकम बाउंड्री. म्हणू शकतो आपण देर आहे दुरुस्त आहे. एक चौकार खेचत आपल्या मनात चाललेला गोंधळ या ठिकाणी दर्शवला की मला काय करायचं आहे. बघूया सामना कुठं चाललाय, गोलंदाजी कशी होते, काय परिस्थिती आहे याचं पुरेपूर आकलन डोक्यात ठेवूनही
फलंदाजी आपली आपल्या मनाप्रमाणे आपल्या आत्मविश्वासाने आपण करू शकतो याचं एक उदाहरण त्यांनी दाखवलं. एक चांगला दर्जेदार असा स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आला. 4 धावा. या धावा कुठेतरी आत्मविश्वासात भर टाकतील, आत्मविश्वास उंचावेल आणि निश्चितच चांगले चांगले फटके त्यांच्या बॅट मधून पाहावयास मिळतील अशी आशा करूया. फैसल गोलंदाजी करतोय उजव्या हातानं ओव्हर द विकेट. तोसेसाठी फायनलच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. सर्कल मध्ये अडवला गेलाय. चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण. निश्चितच चांगल्या पद्धतीने वेळ पुरेसा असताना बॅट ड्रॅग करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिलेला आहे. बघूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असतो. चांगलं सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं होतं. यष्टिरक्षकांनी चेंडू अडवून बेल्स देखील त्या ठिकाणी स्टंप देखील ड्रॉ केलेले होते. यस, नॉट आउट. पंचांचा निर्णय, तिसऱ्या पंचांचा निर्णय नॉट आउट. वेळ राहता त्यानं बॅट ड्रॅग केली, क्रीज मध्ये आला, अन्यथा दुसरा हादर देखील या ठिकाणी लागला असता. चांगलं क्षेत्ररक्षण बन्सीचं. फैसल गोलंदाजी करतोय. चांगला वाव स्टँड अँड डिलिव्हर एक्स्ट्रा कव्हर मधून आणि पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे एक दर्शनीय चौकार तौसिफच्या बॅट मधून. आपल्या वाटेला येणारे अडथळे, आपल्या वाटेला येणारे आडाव, आपल्या जीवनात येणारे संकट आपल्या आत्मविश्वासाची उंची दाखवतात. चांगला दर्जेदार अव्वल दर्जाचा फटका खेळून काढलाय चिमारेच्याकडे. अफलातून सुरेख अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण गोपालचं. निश्चितच अतिशय गोळीच्या वेगानं ट्रॅव्हल होणार हा फटका एका धावेत त्यानं कन्वर्ट केला. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फटकेबाजी करतोय तौसिफ. चांगला ड्राईव्ह केलाय मैदानाच्या मदतीने. कव्हर मध्ये चेंडू आला, निशांतने चेंडू अडवला. पहिल्या बाउन्सवर धाव घेण्याचा प्रश्न नाही. षटक संपलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. मन भावड्याला लागणी हयात आज बॅटवन गानात लय कोणता मन भावड्याला लागणी हयात आज बॅटवन गानात लय कोणता. शाबास डीजे, थँक्यू. 10 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर, एक गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा, 1 गडी बाद. पहिलं षटक निर्धाव होतं. आतापर्यंत या मालिकेत 260 चौकार आणि 102 षटकार आलेले आहेत. बन्सी गोलंदाजी मार्कवर, ज्यानं पहिलं षटक या मालिकेतलं पहिलं विकेट मेडन जे षटक त्यानं टाकलं त्याच्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक देखील त्यांना संतोष यांच्याकडनं दिलं गेलं.
बंसी अगर विकेट लेते हैं तो उनको निजाम खान इनकी ओर से 201 रुपए का इनाम दिया जाएगा। हर एक विकेट के लिए 201 रुपए का इनाम। नया ओवर शुरू हो रहा है। ये गेंद नए ओवर की खूबसूरती के साथ प्लेस कर दिया है। बेहतरीन टाइमिंग, लाजवाब तरीके से गेंद ट्रैवल हो रहा है सीमा रेखा के नजदीक, दौड़ते दौड़ते आसानी के साथ आखिरकार वो गेंद रोक लिया। 2 रन इसी बीच मिले। कह सकते हैं कि बेहतरीन फील्डिंग, आखिर तक गेंद का पीछा करते रहे और गेंद को जैसे तैसे बाउंड्री लाइन के अंदर रोक लिया। पहला रन अगर तेज भागते तो तीसरा रन भी बनाया जा सकता था। हल्की सी रनिंग बिटवीन द विकेट स्लो दिखाई दी, लेकिन फिर भी 2 रन जरूर बने। लाजवाब टाइमिंग, स्विच कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। पॉइंट हल्का सा तिरछा, थर्ड मैन सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। हल्का सा फील्ड में तब्दीली कर रहे हैं क्योंकि जानते हैं कि तौसीफ विकेट के हर दिशा में अच्छे अच्छे स्ट्रोक खेल रहे। एक गेंद कवर की दिशा से खेला था, एक स्क्वायर लेग अंपायर के पीछे, अब अभी ये थर्ड मैन सीमा रेखा की तरफ। ये भी लाजवाब टाइमिंग हुई है। पीछे खिलाड़ी काउ कॉर्नर की दिशा में गेंद जा रहा है। लॉन्गन का खिलाड़ी दाई और भागे, गेंद को उठाए, फील्ड करे, थ्रो करे नॉन स्ट्राइकिंग गेंद के ऊपर। आसानी के साथ एक सिंगल रन बना। इस एक रन के साथ तौसीफ का निजी स्कोर हो गया अभी 16, 8 गेंदों के ऊपर। कुल मिलाकर रन बने हैं 17। ये गेंद मिडल और लेग स्टंप के आसपास का गेंद था। पहले ही फ्रंट फुट के ऊपर कमिट थे, फिर देखा कि गेंद लेग स्टंप के आसपास के पैडल करने का प्रयास, बहुत ही ऑकवर्ड पोजीशन में थे बैट्समैन, इसके कारण सही से नहीं खेल पाए। अच्छी गेंदबाजी लगातार हो रही है। एक बार फिर ओवर द विकेट से इस बार साइड स्क्रीन की तरफ खेला है। बेहतरीन टाइमिंग जरूर है, कोई खिलाड़ी ने ये गेंद एक बाउंस के साथ सीमा रेखा के बाहर, डाउन द ग्राउंड, 4 रन आए। बेहतरीन टाइमिंग इस बार पुरुषोत्तम के बल्ले से। ये ओवर कुछ हद तक अच्छा गुजर रहा है बैटिंग करने वाली टीम के लिए। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी का फैसला रॉयल मराठी। ये भी अच्छा स्ट्रोक खेला है, पीछे खिलाड़ी जरूर है निशांत जब तक गेंद को भाकर उठाए, फील्ड करे, आसानी के साथ एक सिंगल रन बनाया और इसी के साथ ये ओवर पूरा हुआ। तीसरा 3 ओवर के बाद 22 रन बने हैं एक खिलाड़ी के नुकसान के ऊपर। ओवर टू डीजे। यस डीजे, पहला ओवर मेडन था, उसके बाद 2 ओवर में लगातार 11 रन प्रति ओवर के हिसाब से रन बन रहे हैं। कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा, मैथमेटिकल कैलकुलेशन अगर लगाए तो 18 गेंदों के ऊपर 22 अभी बन चुके हैं। अभी भी 30 गेंदों का खेल बचा है। अगर कोई वाइड नो बॉल नहीं करते तो बची हुई 30 गेंदों में कम से कम इसी रन रेट के साथ अगर रन बनाते हैं तो निश्चित ही एक अच्छा टोटल खड़ा हो सकता है। गेंदबाजी में भी फिलहाल परिवर्तन देखा जा सकता है। गेंदबाजी का क्रम जारी रखेंगे। फैसल ही गेंदबाजी की मार्क के ऊपर दिखाई दे रहे हैं। और नॉकआउट के मुकाबले है, हारने वाली टीम का सफर यहां तक ही रहने वाला है। अभी फिलहाल
दोनों टीमों के लिए पूरा दमखम के साथ खेलना होगा। फैसल नर की पहली गेंद खूबसूरती के साथ शफल करते हुए ऑप्शन के बाहर से उठाकर खेल दिया है, फाइनल की दिशा में मैदान से ही जा रहा है, लेकिन बेहतरीन टाइमिंग और प्लेसमेंट, लाजवाब बल्लेबाजी पुरुषोत्तम अच्छे टच में दिखाई दे रहे हैं आज, समझ बूझ के साथ बहुत ही बुद्धिमानी के साथ खेल रहे हैं। दूसरा चौका आया उनके बल्ले से। गेंद में कोई खराबी नहीं थी, लेकिन बुद्धिमानी के साथ बल्लेबाजी हो रही है। ये गेंद फैसल की इस बार हल्का सा शॉर्ट गेंद था, बैकफुट के ऊपर जाकर कट करने का प्रयास, गेंद नीचे रहा, विकेट कीपर ने बचा हुआ काम विकेट के पीछे पूरा किया। छब्बीस अभी फिलहाल टोटल। एक और लाजवाब टाइमिंग, पीछे खिलाड़ी जरूर है बाउंड्री लाइन के नजदीक, बेहतरीन टाइमिंग थी, मैदान से दंदनाता हुआ लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर, जब तक किरण जी गेंद को फील्ड करे आसानी के साथ एक सिंगल रन पुरुषोत्तम के बल्ले से वही मौका मिला है अभी तौसीफ को इस ओवर में बैटिंग करने का। कुल मिलाकर 27.3 ओवर का खेल। अच्छे खेले, जैसे देखा कि गेंद हल्का सा आगे पीछे हो रहा है, फ्रंट फुट के ऊपर कमिट थे, फिर ऑफ स्टंप के बाहर के गेंद को हल्के हाथों से ड्राइव करते हुए मिड ऑफ की दिशा में खेलते हुए जब तक लारा गेंद को उठाए कैप्टन साई 11 के आसानी के साथ एक सिंगल रन लेने का मौका वहां। एक बार फिर लाजवाब टाइमिंग है, मिड ऑन के ऊपर लॉफ्ट किया था, मैदान से होता हुआ दूसरे बाउंस के ऊपर लॉन्ग ऑन सीमा रेखा के नजदीक गेंद फील्ड हुई, आसानी के साथ एक सिंगल रन बना। थ्रो इतना सही नहीं था, लेकिन कोई अतिरिक्त रन नहीं बना। तो कुल मिलाकर देखा जाए तो अच्छी बल्लेबाजी हो रही है, अच्छी गेंदबाजी के साथ साथ अच्छी वापसी भी कह सकते हैं बैटिंग करने वाली टीम की। पहला ओवर मेडन, उसके बावजूद अभी फिलहाल 28 एक खिलाड़ी के नुकसान के ऊपर चौथा ओवर जारी है। 29 रन 3.5 ओवर का खेल, 29 एक खिलाड़ी के नुकसान के ऊपर अंतिम गेंद इस ओवर का। ये गेंद अच्छा था, पैडल करना चाहते थे, गेंद फाइनल की दिशा में गया था, शॉर्ट फाइनल की दिशा में, जब तक गेंद सर्कल के अंदर फील्ड हो रन बनाने का कोई सवाल नहीं। ओवर पूरा हुआ, चौथा ठीक आहे, साईड स्क्रीन जवळ जी सायकल लावलेली आहे ना, येलो कलरचा टी शर्ट आणि व्हाईट कलरचे, त्यांनी ती सायकल काढा, साईड स्क्रीन जवळ कोणी उभं नका राहू। तिकडच्या कोपऱ्याला सुद्धा जे दोन मित्र उभे आहेत, एक कोणीतरी फोनवर बोलतोय, बाजूला होऊन जा बरं प्लीज मित्रांनो। आणि आज दिवसभरात कोणी साईड स्क्रीन जवळ उभं नका राहू कोणीच प्लीज। गेंदबाजी में परिवर्तन देखा जा सकता है। आधा सफर पूरा हो गया है, 29 बने हैं। नयो की पहली गेंद क्या लाजवाब टाइमिंग के साथ खेला है, बहुत ही खूबसूरत तरीके से उसको स्विच हिट कर दिया है, पैडल स्वीप कर दिया है, या डगलस मरिल के अंदाज में खेल दिया है, या तिलक रत्न दिलचंद या फिर सूर्य कुमार यादव भी कह सकते हैं इसी अंदाज में। ऑफ के बाहर की गेंद बहुत ही खूबसूरती के साथ बाया फिर गेंद की दिशा में ऑफ के बाहर ले जाकर फिर उसको उठाकर खेला, फाइन लेग के खिलाड़ी के सर के ऊपर से 4 रन अर्जित किए।
264 चौके। इसी चौके की मदद से कुल मिलाकर इस सीजन में बहुत ही बेहतरीन ऑर्गेनाइजेशन, एक अव्वल दर्जे का नियोजन जिसे कह सकते हैं, वो रहा है एमटीसीपीएल कमेटी का। ये गेंद ऑफ स्टंप के बाहर बिल्कुल पोजीशन में नहीं थे, पहले फ्रंट फुट बाहर निकाल चुके थे, फिर जैसे तैसे संतुलन बनाकर बैकफुट से खेलना चाहते थे, तब तक गेंद विकेट कीपर की दस्ताने में जा चुका था। अच्छी गेंद, अच्छी तेज निकली है गेंद। ये बहुत ही खराब स्ट्रोक कह सकते हैं, चपल करते हुए बाहर आए थे, यार्क हो गए, क्लीन बोल्ड हो गए। जो पनप रही थी, बन रही थी, जो जम चुके थे दोनों खिलाड़ी, उसमें से अभी एक विकेट गिरा। पुरुषोत्तम का विकेट, 33 रनों की साझेदारी रही दूसरे विकेट के लिए। बहुत ही लाजवाब बल्लेबाजी। अगले खिलाड़ी सौरभ पाटिल मैदान के अंदर गए हैं। जहां तक इस खिलाड़ी का सवाल है, बहुत ही जबरदस्त स्ट्राइकर है सौरभ पाटिल, अच्छे फॉर्म में है। परिस्थितियां भी कोई इतनी खराब नहीं है, अनुकूल ही अभी लगभग बैटिंग के हिसाब से, उनके कैलिबर के हिसाब से अगर देखा जाए तो। देखते हैं किस माइंडसेट के साथ मैदान के अंदर गए हैं। ये बहुत ही जबरदस्त टाइमिंग है, एलिवेशन भी सही दिखाई दे रहा है। ये गेंद सीमा रेखा के बाहर बहुत ही डेंजरस तरीके से लॉक कर दिया। 6 रन। वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, यो वन साइड हीरो हाय, वन साइड हीरो हाय, यो वन डीजे आता जो सौरभने 6 मारला ना, तर या 6 साठी योगेशजी मोरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जबरदस्त माइंडसेट, ये भी अच्छा खेला था लेकिन गैप नहीं मिल पाया। गेंद पंकज ने फील्ड कर ली। अच्छी गेंदबाजी भी कह सकते हैं, अच्छी बल्लेबाजी के साथ साथ अच्छी गेंदबाजी भी करना अनिवार्य है। ये जो पहला गेंद जो खेल रहे थे, क्या जबरदस्त तरीके से लॉफ्ट किया था। उच्च लंबे कद के खिलाड़ी, सीनियर खिलाड़ी बाउंड्री लाइन के नजदीक पूरी जान लगाई थी गेंद को कैच करने की। एक ऑप्शन के काफी ज्यादा बाहर अंपायर का डिसीजन आ रहा है। मनोज जी धात्रक, उनका डिसीजन आया व्हाइट बॉल। अगर छक्का लगाते हैं सौरभ तो 500 रुपए का इनाम दिया जाएगा। आनंद जी गावंडे इनकी ओर से। ये लॉफ्ट करने का प्रयास, खड़ी हो गई है गेंद, कवर की दिशा में आउट हो गए हैं सौरभ पाटिल।
पाच षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, 40 बने हैं 5 ओवर के बाद 40 एट द कंप्लीशन ऑफ 5 ओवर. बॉलिंग चेंज. It will going to be the ball the left arm spacer Yogesh Ji Hire, individual first and sixth for his team. तौसीफ अभी फिलहाल स्ट्राइक ले रहे हैं. अच्छा हाँ खेल रहे हैं. अभी बहुत कुछ इस मुकाबले का बचा है. जहां तक तौसीफ का सवाल है 17 रन बना चुके हैं. लाजवाब बल्लेबाजी रही है इनकी. योगेश जी हिरे गेंद करने के लिए तैयार है. नेहरू की पहली गेंद जिसको कि ये खेलना चाहते थे स्क्वायर लेग अंपायर की दिशा में या स्क्वायर लेग की दिशा में. फाइन लेग से गेंद विकेट कीपर को हल्का सा शॉर्ट फाइन लेग के आसपास उठाना था उस गेंद को बिना किसी रन के लिए. बैकफुट शॉर्ट लेग भी कह सकते हैं उसे. उस दिशा में विकेट कीपर ने गेंद को फील्ड किया था. ये गेंद जो कि हल्की सी शॉट थी उसको उसके नीचे घुसकर गेंद को उठाकर खेलने का प्रयास जरूर था लेकिन बिल्कुल सही से नहीं खेल पाए. चूक गए. जबरदस्त. क्या दिशा लंबाई रही है योगेश जी हीरे की. बहुत ही जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं. यूं ही किसी खिलाड़ी का नाम नहीं बनता है. लगातार मेहनत करनी होती है. पहले तो नाम बनाने के लिए फिर बनाए हुए नाम को बरकरार रखने के लिए. यह गेंद अभी फिलहाल वाइड हो गया. ऑफ स्टंप के बाहर हल्का सा कौन बनाता हुआ हल्का सा शफल जरूर किए थे तौसीफ लेकिन ये गेंद ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर थी. अंपायर ने देखा भाला सही समझा और अपने दोनों हाथ हवा में ले रहा है. मनोजीत हाथ उनका डिसीजन आया वाइड का. योगी जी गेंदबाजी कर रहे ओवर द विकेट से. कदमों का इस्तेमाल करके खेलने का प्रयास था. जबरदस्त गेंदबाजी, दिशा, लंबाई, वेरिएशन, लाजवाब परफॉर्मेंस. काफी संख्या में दर्शक मौजूद है. हाफ डे है अभी फिलहाल ड्यूटी का कह सकते हैं. आज का सैटरडे है. एक बार फिर बेहतरीन लंबाई के ऊपर गेंद. ना ही वो लेंथ मिल रहा है ना ही वो दिशा मिल रही है स्ट्रोक को खेलने के लिए. अच्छी लेंथ के ऊपर अच्छी दिशा के साथ बिल्कुल मौका नहीं दे रहे हैं. कमिट हो जा रहे हैं स्ट्रोक खेलते वक्त. दुविधा में खेल रहे हैं. टेंटेटिव माइंड से है. डबल माइंडेड हो रहे हैं बल्लेबाजी करते वक्त. तो सिर्फ 4 गेंदे केवल 1 रन जो वाइड का आया था वही एकमात्र 1 रन. ये गेंद ऑफ स्टंप के बाहर देखा वाला सही समझा जाने दे विकेट कीपर के लिए. तौसीफ ने अच्छी क्रिकेट. दूसरा वाइड आता हुआ लेकिन वो कैरी देख सकते हैं आप. वो उछाल वो गति लाजवाब पेस से गेंद निकल रहा है योगेश जी हिरेन का. अच्छी गेंदबाजी का मुकाबला. आई मीन जो मुजाहिरा हो रहा था उसका लाभ मिला. विकेट गिरा आखिरकार. बिल्कुल ही लय में नहीं थे इस ओवर में. पूरे तरीके से गेंदबाज हावी थे. ओवर टू डीजे.
विकेट के पतन के बाद फॉल ऑफ विकेट जो हुआ चौथा 42 से अभी फिलहाल 4 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर योगेश हीरे की लाजवाब गेंदबाजी। 5 गेंदें हुई है, केवल 2 ही रन खर्च हुए, दोनों के दोनों वाइड के माध्यम से। इसका मतलब ये भी एक और मेडन होने जा रहा है। एक खिलाड़ी जरूर आउट किया है, रोहित पाटिल गए हैं मैदान के अंदर। शानदार गेंदबाजी। इस मुकाबले का ये दूसरा मेडन ओवर, पहला बंसी का और ये योगेश हीरा का, कुल मिलाकर 42 रन इस ओवर के पूरा होने के बाद। सहा षटकांचा खेळ झालेला आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झाली ती 42 आणि विकेट्स गेलेल्या आहेत रॉयल मराठीच्या 4. म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूंमध्ये रॉयल मराठीचे हे दोघं फलंदाज कशा पद्धतीने खेळतात, या 12 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करतात त्याच्यावर डिपेंड असणार आहे की ते कसं टार्गेट सेट करतील ते. कारण साई 11 हा संघ एक धडधाकड आणि भक्कम संघ या संपूर्ण टुर्नामेंट मधला गणला जातो. त्या संघासमोर तुम्हाला एक आदर्श टार्गेट सेट करावं लागेल. तसं बघायला गेलं तर दोघेही फलंदाज आक्रमक फलंदाज आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. पहिला बॉल फुलर लेंथवरचा बॉल होता, परंतु डॉट बॉल आपल्याला इथे बघायला मिळतोय. ज्या बॉलवर रन्स येणार होते, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडू, यष्टीरक्षकाचं चांगलं काम आपल्याला तिथे बघायला मिळतोय. उत्कृष्ट दर्जाची यष्ट्यांच्या मागची त्याची कामगिरी आपल्याला बघायला मिळाली. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा फुलर टाकला बॉल आणि तिकडे एक धाव चोरण्यात यश मिळतोय दोघेही फलंदाजांना. एका धावेने त्यांना पुढे जावं लागणार आहे. एका धावेने त्यांना पुढचा स्कोर कार्ड सरसावावा लागणार आहे. कारण 8 षटकांचा हा खेळ आहे, 8 ओव्हरचा हा खेळ आहे. आजच्या दिवसातला हा पहिला सामना. क्वार्टर फायनलचे सामने आपल्याला दिवसभरात बघायला मिळणार आहेत. MTCPL सीझन 3 चे हे क्वार्टर फायनलचे सामने. सुपर 8 संघ या क्वार्टर फायनल साठी पात्र झालेत गेल्या 4 दिवसांच्या साखळी सामन्यांमध्ये. त्यातील हा पहिला सामना आपण बघत आहोत, रॉयल मराठी विरुद्ध साई 11 या दोघही संघांमध्ये. रॉयल मराठी हा संघ पुरुषोत्तम जगताप या संघाचे संघमालक आणि संघनायक, तसंच लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, वाईड अवांतर धाव. तसं बघायला गेलं तर साई 11 संघाचे संघमालक स्वतः योगेशजी हिरे आणि गामाभाऊ अर्थातच, आणि त्या संघाचे संघनायक पराग शवाळे उर्फ लारा, अशा या दोघं संघांमध्ये हा सामना रंगतोय. पहिल्या दिवसाचा पहिला सामना क्वार्टर फायनलचा. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो उद्या होणाऱ्या सेमीफायनलच्या फेरीसाठी पात्र होणार आहे. रोहित साठी किरण भाऊ. किरण भाऊ यांचा पुढचा बॉल असेल रोहित साठी. रोहित हा पूर्णपणे घुसून खेळण्याचा प्रयत्न आहे त्याचा. पुन्हा एकदा फुलर टाकलेला बॉल, तो ज्या स्टाईलनं बॅटिंग करतो त्या पद्धतीने पराग शवाळे आणि फिल्डिंगचं चित्र इथे सजवलेलं आहे आपल्या खेळ मैदानावर. आपल्याला दिसतंय फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डिंग रोहित साठी सेट केलेली होती. तसंच आता सौरभ साठी एक वेगळं फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. जो थर्ड मॅनचा खेळाडू होता तो आता पॉइंटच्या दिशेला घेतलेला आहे, डीप पॉइंटच्या दिशेला. बघूयात आता या षटकातील हा तिसरा चेंडू असेल किरण भाऊ दुकडे यांचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, खोदून काढलाय, जातोय काव कॉर्नरच्या दिशेला, अलॉंग द कार्पेट आणि येतो इथे सीमा पार दमदार चौकार. ओव्हर टू यू डीजे. फटका आपल्याला सौरभच्या बॅट मधून बघायला मिळाला. जर का एक टार्गेट चांगलं सेट करायचं असेल तर सौरभला अशा पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. परंतु तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला म्हणावीशी वाटेल. पहिला रन चोरलाय, दुसरीचा प्रयत्न आणि कॉल आहे दुसरीचा. तिकडे रनआउट होत आहे रोहित पाटील हा रनआउट झालेला आहे. ओटीयू डीजे.
पोरी येशी कमान गाडीवर डीजे 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 प्रेक्षकांसाठी आनंदाची बाब आहे जो प्रेक्षक राजा, कारण प्रेक्षक राजा जर का मैदानाच्या बाहेर उभे राहतील तर खेळाडूंना खेळण्यासाठी सुद्धा प्रोत्साहन मिळतं. तितक्याच गर्दीने दररोज प्रेक्षक इथे उपस्थित राहतात. त्याच प्रेक्षकांसाठी चंचल मोबाईल यांच्याकडून गेल्या 4 दिवसापासून बक्षिसांचा वर्षाव होत आहे. जो कोणीही प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपेल ना त्याला चंचल मोबाईल यांच्याकडून इयरबड्स गिफ्ट दिले जाणार आहेत. किरण बोरुगळे यांचा पुढचा बॉल नवीन आलेला हेवी हा बॅटर, बघूयात कशा पद्धतीने बॅटिंग करतो ते. खोलवर टाकलेला बॉल लॉफ्ट केलाय आउट कॉर्नरच्या दिशेला, तिकडे गोपाळ राजपूत झेल टिपतोय आणि बॅक टू बॅक लागोपाठचा हा दुसरा फटका लागतोय, धक्का लागतोय रॉयल मराठी या संघाला. ओव्हर टू यू डीजे. स्कोर यस 49 डीजे. ये सागर गाड़ी दिली बर का पवार सागर गाली दे रे तेरे को ए तो ए सागर सागर इथे स्टेजवर या स्टेजवर आगे ते चढ थोडं चल इकडे फेकून दे ना इकडे सागरला फेकून इथं बैस तिथं नको चला या सामन्यातल्या पहिल्या इनिंग मधलं शेवटचं षटक प्रगतीपथावर आपल्याला गामाभाऊ यांच्या हातात बॉल दिसतोय. 7 षटकांचा खेळ झालाय आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली रॉयल मराठी या संघाची 49. शेवटचे 6 चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, वर पिच बॉल होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. यष्टीवर्षी गुलजारच्या हातात बॉल जाऊन दाखल होत आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 5 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग केली जाते ते बघण्यासारखं असेल, कारण याच 5 चेंडूंमधल्या धावा तुम्हाला संजीवनी म्हणून कामात येऊ शकतात रॉयल मराठी या संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला बॉल होता, ड्राईव्ह केला डिपेड विकेटच्या दिशेला, फंबल झालाय फिल्डिंग मध्ये आणि 2 धावा सोडण्यात यश मिळतंय दोघेही फलंदाजांना. वाईड पंचांचा निर्णय येत आहे. अवांतर धाव इथे खर्च झालेली आहे. लिव्ह केला सौरभने, बॉलचा टप्पा ओळखला, कटर टाकलेला बॉल होता हा, परंतु सौरभने तो बॉल तितक्याच चांगल्या पद्धतीने ओळखला. बॉल बाहेर जात होता, जाऊ दिला यष्टीरक्षकाने तो बॉल अडवला आणि पंचांनी तो वाईडच्या स्वरूपातून एक अवांतर धाव असं जाहीर केलं. सौरभ साठी पुढचा बॉल गामाभाऊ यांचा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा पुनश्च एकदा काहीही संपर्क होताना आपल्याला दिसत नाहीये. यष्टीरक्षकाचं चांगलं काम आणि गोलंदाजाचं चांगलं काम आपल्याला इथे दिसतंय. आणि धाव चेंडू डॉट बॉल. आणि इथे बॉल टाकला आणि यष्ट्यांवर जाऊन आदळला. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्याला गोलंदाजाच्या मार्फत दिसलं.
बोल्ड विकेट आउट होत आहे सौरभ आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहे राहुल पाटील. शेवटचे 2 चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात बॉल जाऊन दाखल होत आहे. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा धक्का राहुल पाटीलच्या स्वरूपातून इथे रॉयल मराठीला लागतोय. शेवटचा चेंडू आता या इनिंगचा बाकी आहे आणि धावसंख्या झाली होती 53 रॉयल मराठी या संघाची. शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूमध्ये कशा पद्धतीने फटका खेळला जातो फलंदाजांकडून ते बघितलं जाईल, कारण साई 11 या संघासाठी या शेवटच्या फटक्यानंतर एक धावसंख्या सेट होईल, एक टार्गेट सेट होईल. हा, जर का आता गामाभाऊ यांनी हॅट्रिक घेतली तर या हॅट्रिकला युवा शूज यांच्याकडून शूज गिफ्ट दिले जाणार आहेत. या बॉलला हॅट्रिक आली तर बघूयात हॅट्रिक बॉल गामाभाऊ यांचा. भुंड्यात टाकलेला बॉल होता, ड्राईव्ह केला लॉंग ऑफच्या दिशेला, तिकडे निशांत साबळे बॉल अडवून फेकेल तोपर्यंत 2 धावा सोडण्यात यश मिळतोय दोघे फलंदाजांना. आणि या 2 धावांनंतर धावसंख्या झाली ती 55 आणि साई 11 या संघासाठी जिंकण्यासाठी टार्गेट असेल ते 56. टू यू डीजे. तुला तू दे दिलास तुफान पेटू दोरी आई फुकाटा रुतल काटा दिसल वाट. साई 11 या संघाने लाईनअप करून जायचंय मैदानाच्या बाहेर, प्लीज विनंती असेल. साई 11 या संघाला लाईनअप करून मैदानाच्या बाहेर जायचं आहे. रोल बॉल जमा करायचा आहे, पंचांना विनंती असेल. कुठं आहे झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती.
आणि संघर्ष 11 वीर तानाजी वॉरियर्स आणि संघर्ष 11 या दोघही संघांच्या संघनायकांना हा कॉल असेल. टॉस का बॉस या कक्षात यायचा आहे. टॉस साठी तुम्ही वीर तानाजी वॉरियर्स आणि संघर्ष 11 या दोघही संघांच्या संघनायकांना हा कॉल आहे. जर आवाज जात असेल तर तुम्ही इकडे समालोचन कक्षाकडे यायचं आहे. टॉस का बॉस या कक्षात यायचं आहे. टॉस साठी तुमच्याजवळ पुढची 3 मिनिटं आहेत. या 3 मिनिटात जर आले नाहीत ओके चला प्रेशर दोघही संघांच्या खेळाडूंवर निश्चित असेलच. नॉकआउटचे सामने बाद फेरीतले सामने आहेत. आता जिंकणारा संघ पुढच्या फेरीत प्रवेश, हारणाऱ्या संघाला या मालिकेतून आपलं आव्हान संपुष्टात आणावं लागणार आहे. रॉयल मराठी या संघानं आजच्या पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. 55 धावा लावल्या. 56 धावांचं आव्हान. चला बॅट्समन चला बरं. साई लेवड या संघाला विनंती असेल की लवकरात लवकर आपले फलंदाज, आघाडीचे दोघेही फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत, कारण फिल्डिंग लागली गेलेली आहेत. पंच तिथे उभे आहेत. आघाडीचे दोघेही फलंदाज तुम्ही लवकरात लवकर त्वरित मैदानात दाखल करायचे आहेत. तिकडे साईड स्क्रीन जवळ जे मित्र बसलेले आहेत ना तिघच्या तिघ, त्यांनी उठून जा बरं तिथून. तिथे बसू नका कोणीच. येस फलंदाज बॅट्समन साई इलेव्हन. आजच्या दिवसाच्या या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 55 धावा जमवलेल्या आहेत रॉयल मराठी या संघाने. 56 धावांचं आव्हान. तसं बघता 48 चेंडूंमध्ये 56 धावा जमवणं एवढं काही अवघड नाहीये. मात्र म्हणू शकतो की आपण क्रिकेट एक महान अनिश्चिततेचा खेळ. जर आपल्या पूर्ण बहरात आला तर निश्चितच हा सामना एक रोमांचक सामना होऊ शकतो. सुरुवातीचे दोघेही फलंदाज साई इलेव्हन संघाकडनं मैदानात पोहोचलेले आहेत. योगीजी हिरे आणि त्यांच्या साथीला गुलजारची ही जोडी 56 धावांचं आव्हान, त्याचा पाठलाग करण्यासाठी, धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात पोहोचलेले आहेत. सामन्यासाठी दोघं पंच जे आहेत मनोजी धात्रक आणि दुसरे पंच गौरवजी, दोघेही कर्णधार या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. पुढच्या 1 मिनिट अजून सामना चालू नाही करायचा. इकडे टॉस होत आहे. टॉस होत आहे इकडे. येस 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 टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय तो. इकडे इकडे एनडी भाऊ आणि तुम्ही पण या. कोण जिंकले टॉस? कोण जिंकले टॉस? वीर तानाजी वॉरियर्सच्या संघाने टॉस जिंकले. एनडी तुमचं या स्पर्धेबद्दल काय मत आहे आणि टॉस जिंकण्यानंतर तुमचं काय ओपिनियन आहे समोरच्या संघाबद्दल आणि तुमचे प्लॅनिंग तुम्ही कळवायचे आहेत. हॅलो
धन्यवाद शुभम. मी सर्वप्रथम तर MTCPL सर्व आयोजकांच्या मनापासून स्वागत करतो. खूप छान असं नियोजन केलंय आणि आता टॉस जिंकलाय आणि थोड्या वेळात निर्णय सांगतो आम्ही. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. ओके, धन्यवाद. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. पहिलं षटक प्रगतीपथावर आपल्याला दिसतंय. इक्बाल बल्ले वर्सेस कामाभाऊ. 56 रनांचं हे टार्गेट. पहिल्या चेंडूवर स्टँड अँड डिलिव्हर, मिड ऑफ वरून एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मधून चेंडू सीमारेच्या पलीकडे चौकार. येईल ओंजळीत जग सार अपसुक सामील होती र दिशा. सपान सापडलं बापनीच्या खाचरीत चढू दे त्याची नशा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार खेचत धावा करायला सुरुवात झाली. इक्बाल बल्लेचा हा चेंडू खराब लेंथर होता, मात्र त्या पद्धतीनं खेळता आला नाही. फाईन लेगच्या दिशेने अडवला गेला चेंडू सर्कल मध्ये. पंचांकडे मागणी केली जाते या ठिकाणी. निश्चितच इक्बाल बल्ले ओव्हर द विकेटने चांगला लेंथवर जबरदस्त ड्राईव्ह केलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेच्याकडे. सौरव पाटील हॅज बीन अ सेन्सेशनल आणि निश्चितच 2 धावा वाचवल्या. काय वेगानं दर्जेदार अप्रतिम अव्वल सुरेख अफलातून असं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं. अतिशय जोरदार फटका होता. साईड स्क्रीनच्या समोर धावत येऊन लॉंग ऑन वरून 2 धावा वाचवल्या. चांगली गोलंदाजी इक्बाल बल्लेची. फिरून द्यायचं होतं स्क्वेअरच्या पंचांच्या दिशेने. बॅट अँड चेंडू संपर्क झाला नाही. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव या षटकातला. बल्लेचा हा चेंडू झेल टिपला गेलाय. फटक्यासाठी क्षेत्ररक्षक होता अँड द विकेट इज फॉलन. पहिला विकेट गिरा, पहिला गडी बाद. तुझा होईल दिवस तुझा उद्याचा, होईल दिवस तुझा. और पुढे तू सोड निराश, तुझा तुला तू तेरा दिलास, तुफान पेटू देरी. काय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. नवीन बॅटर्स मैदानात. निशांत ज्या पद्धतीनं गोलंदाजी राहिली, निश्चितच एक चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी म्हणू शकतो आपण. कुठेतरी फलंदाजानं थोडी घाई देखील केली असं देखील म्हणू शकतो. मात्र क्रिकेट आहे, खेळाच्या दृष्टिकोनातून चांगला फटका, मात्र सरळ हातात. दुसरा गडी बॅक टू बॅक विकेट. दुसरा गडी बाद. आपले सर मला नेहमी विचारतात की तुला शिक्षक का होय. ज्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची, निश्चितच कुठेतरी या 2 विकेट्स आत्मविश्वास उंचावतील
लढायला भाग पाडतील आणि त्यांना लढावं लागणार आहे. तेवढ्या धावा त्यांच्याकडे जरी नसतील तरी एक लढवय्या मानसिकतेतला हा संघ मराठा, एक रॉयल मराठी म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी या मालिकेत आपल्याला स्वतःला जिवंत ठेवलेलं आहे. खूप चढ उतार त्यांचा असा चढ उतारांनी भरलेला त्यांचा असा प्रवास या मालिकेत आतापर्यंत राहिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने 55 धावाच त्यांनी जमवल्या, 56 धावांचं आव्हान असताना देखील पहिलं षटक अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर अतिशय चांगलं कमबॅक इक्बाल बल्ले यांचं राहिलं. इक्बाल बल्ले यांच्या पुढच्या षटकात त्यांनी जर पहिल्या चेंडूवर गडी बाद केला तर त्यांच्यासाठी देखील युवा शूज यांच्याकडून शूज दिले जाणार आहेत, म्हणजे त्यांची हॅट्रिक पूर्ण होणार आहे. 2 चेंडूंवर 2 गडी बाद झालेले आहेत. षटक संपलेलं आहे. नवीन षटकासाठी राहुल पाटील दिसत आहेत गोलंदाजी मार्कवर. अजूनही 42 चेंडूंमध्ये 50 धावांची गरज. बेचाळीस चेंडूत अजूनही 50 धावा लागतात. चांगली अव्वल दर्जाची गोलंदाजी. जेल काही टिपता आला नाही. कॅचेस विन द मॅचेस. इट इज क्वाइट अ डिफिकल्ट चान्स फॉर द विकेट कीपर. म्हणू शकतो की यष्टी रक्षकासाठी जरा अवघड होतं, कारण यष्ट्यांच्या एवढ्या जवळ जाऊन यष्टी रक्षण करणं तेही राहुल पाटील सारख्या वेगवान गोलंदाजाला निश्चितच खूप अवघड कार्य आहे. मात्र जेल टिपता आला असता, झेल झाला असता. चांगला यष्टी रक्षक दिनेश राहुल पाटीलचा हा चेंडू उचलून फेकून द्यायचा आहे त्याला, मात्र चेंडू हवेत फटका फसला. तिसरा गडी बाद. गोपाल ठाकरे बॅक इन टू द बॅग आउट ऑफ द थर्ड विकेट इज फॉल. सात धावा झाल्या तर 3 गडी बाद. 7 या दयनीय स्थितीमध्ये साईल हा संघ. नवीन बॅटर्स मैदानात किरण दुकळे. बघूया हा संकटात सापडलेला संघ. संकट आपल्या वाटेला येत असतात, आपल्या रस्त्यांवर येत असतात. अडथळे आपल्या आत्मविश्वासाची उंची चेक करण्यासाठी येतात, तपासण्यासाठी येतात. संकट आपल्याला अडथळे निर्माण करण्यासाठी कधीही येत नसतात. बघूया 7 धावा आहेत धावफलकावर. 3 बाद 7. राहुल पाटील यांचे अव्वल प्रदर्शन राहिलेलं आहे गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी राहुल पाटलांची. चांगल्या लेंथवर चांगल्या टप्प्यावर असं गोलंदाजी, भेदक मारा आणि चांगल्या प्रतीचं शतरक्षण. संघाचा आत्मविश्वास उंचावलेला दिसतोय. निश्चितच बॉडी लँग्वेजने या ठिकाणी दर्शवलं जाते की कोणत्या मानसिकतेत हा संघ मैदानात उतरलेला आहे. चांगली गोलंदाजी. राहुल पाटील उजव्या हातानं ओव्हर द विकेट धावतायत. चांगला ड्राईव्ह केला आहे मैदानाच्या मदतीने. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. आय थिंक ही इज टार्गेटिंग द नॉन स्ट्रायकिंग एंड्स बट नो वन बॅक बिहाइंड द स्टंप. चांगलं अव्वल, अप्रतिम, सुरेख, दर्जेदार असं क्षेत्ररक्षण सिनियर खेळाडूचं इक्बाल बल्ले यांचं.
पाटलांची गोलंदाजी चांगल्या लेंथवर सतत गोलंदाजी होते आणि निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं होतं. मात्र अतिशय चपळाईने अतिशय वेगानं एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केली. गुलजारचा डेंजर एंडचा कॉल होता, त्याला धावायचं होतं डेंजर एंड कडे. लेग बायच्या माध्यमातून एक धाव आली. काय गोलंदाजी राहिली. 5 चेंडूत 1 धाव देत 1 गडी बाद. राहुल पाटील सेन्सेशनल. राहुल पाटील इज ऑन फायर. षटक संपलेला आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावर. 3 बाद 8. साई 11. DJ Avi. Baby remix. रोमियो रोमियो हड़की बेबियो काहे गल पड़ी हो बिन बुलाए मराठियो देखो गई कलेजा संगे हमर येजा देखो चोरी से ऐसी ना सोरी कभी लगे मोनालिसा कभी लगे नोबिता और कभी जैसे गानों की गली हाय मेरी परम सुंदरी हाय मेरी परम सुंदरी सर से पैर तलक देता यस थँक्यू डीजे. क्रिकेटच्या खेळात वेगाबरोबर अचूकता असणं हे अनिवार्य असतं, नितांत आवश्यकता असते. द व्हॅल्युएबल थिंग इन द गेम ऑफ क्रिकेट इट इज नॉट ओनली द पेस. यू हॅव टू नीड सम व्हेरिएशन्स. दॅट इज द बेसिक ऑफ द एनी बॉलर्स पॉइंट ऑफ व्ह्यू. आणि ज्या पद्धतीनं राहुल पाटील यांनी षटक केलं, अतिशय दर्जेदार गोलंदाजी राहिली. इक्बाल बल्लांचं पहिलं षटक अतिशय अप्रतिम होतं. त्यापेक्षा ठिकाणी संपन्न झाला. 3 गडी बाद 8 अशा धावसंख्येवर आतापर्यंत रोखण्यात यश आलेलं आहे. साई 11 या संघाला नवीन षटकासाठी गोलंदाजी मार्कवर दिसत आहेत. आता पुरुषोत्तम बघूया कुठल्या दिशेनं कोणत्या लेंथवर कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करतात. पुरुषोत्तम क्षेत्ररक्षण आता जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक मैदानाच्या जवळपास आपण लावू शकतात. 3 क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या मागे 4 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. बघूया एक 60 हर्ट्स साठी रोहित पाटील एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉइंटवर आलेले आहेत. षटक सुरू होते. चांगला चेंडू चांगला तो ड्राईव्ह केला मैदानाच्या मदतीने. टायमिंग काही तेवढी व्यवस्थित होऊ शकले नाही. इक्बाल बल्ले लॉंग ऑफच्या दिशेनं पुढे सरसावत चेंडू अडवतात, फेकी करतात. 1 धाव घेण्यात यशस्वी. एका धावानं धावफलक हलतोय. 9 धावा धावफलकावर. स्लो अँड स्टडी विन्स द रेस या उक्तीप्रमाणे एक धाव निश्चित आत्मविश्वासात भर टाकू शकते. गुलजार आता स्ट्राईकवर आहेत. चांगली गोलंदाजी दर्शनीय अव्वल दर्जाचा फटका. रोहित पाटील धावतायत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. बॅकफुट पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. वेलकम बाउंड्री क्लास. एक क्लासिक स्क्वेअर कट पाहाव्यास मिळाला गुलजारच्या बॅटमधून. एक नामवंत, एक अष्टपैलू, एक नावाजलेला फलंदाज गुलजार स्ट्राईकवर. चांगला फटका खेळलाय. मैदानाच्या मधून ट्रॅव्हल होतोय. चेंडू मिड विकेट मध्ये. एस जे आहेत बाउंड्री लाईनच्या जवळ. चेंडू अडवतायत. बोला किरण जी अगर छक्का लगाते हो तो उनके लिए 101 रुपए का इनाम मनोज जी जगताप इनकी ओर से. चांगली गोलंदाजी. स्टंपिंग चान्स होता. यष्टीरक्षकाचं नियंत्रण नव्हतं त्या चेंडूला अडवायचा. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मात्र 2 धावा खर्च झाल्या. एकतर विकेट्स मिळत होती, 2 धावाही खर्च झाल्या.
यष्टीरक्षणात काही तेवढी चांगली कामगिरी करता येत नाहीये. निश्चितच एक मोठा बळी होता हा. चांगली गोलंदाजी, अव्वल दर्जेदार, अप्रतिम भेदक मारा, सुंदर गोलंदाजीचा नमुना, अप्रतिम गोलंदाजी पुरुषोत्तम. परत एकदा जोरदार फटका घेऊन काढला. आता चेंडू ट्रॅव्हल होतो. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणू शकतो. चांगलं ग्राउंड केलं. मैदान कव्हर करत डीप कव्हर मधून डीप पॉइंटच्या देखील थोडा पुढे जाऊन पॉपिंग क्रीजच्या साईडला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा वाचवल्या. 2 धावा खर्ची झाल्या. चांगली गोलंदाजी होती. दर्जेदार गोलंदाजी होती. चांगला ड्राईव्ह केलाय. मैदानाच्या मदतीने आत्मविश्वासात भर आहे. सुंदर प्लेसमेंट देखील आहे. चेंडू कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. Yes, thank you. 30 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. 22 धावा झालेल्या आहेत. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. It is quite really a difficult task in front of any predictor. 34 more runs to require at the remaining of 30 deliveries. It is a gettable, but the game of cricket it has been the number of uncertainties. So just wait and watch what will happen in the game of cricket. 34 more runs to required, remaining 30 deliveries. Iqbal Balle, it is going to be the second spell into the second over and the 4th over for his team. कुल मिलाकर 22 3 खिलाड़ियों के नुकसान के ऊपर. इकबाल बल्ले 1 ओवर कोई मेडन ने 6 रन और 2 सफलताएं. बेहतरीन बॉलिंग एनालिसिस. और ये जोड़ी अभी फिलहाल जम रही है. साझेदारी चल रही है. एक बेहतरीन साझेदारी. दोनों ही डेंजरस खिलाड़ी है. नेहरू की पहली गेंद अच्छी लंबाई के ऊपर. जबरदस्त गेंद था. खेलने के प्रयास में चुके. ऑफ स्टंप के बाहर गिरता हुआ गेंद. अंदर की तरफ का मूवमेंट था इकबाल बल्ले का. लाजवाब इनस्विंगर भी कह सकते हैं. और ये बहुत ही अच्छे मजबूत खिलाड़ी है. अच्छे गेंदबाज है. दिशा लंबाई बहुत लाजवाब रहती है. लेंथ बहुत जबरदस्त है इनका. और एक ही लेंथ के ऊपर से गेंद दोनों दिशाओं में मूव कराते हैं. देखते हैं जो 2 विकेट अर्जित किए हैं और कितने विकेट ले सकते हैं. 5 गेंदें बची है इनके कोटे की. इनके ये 5 गेंदें बहुत ही निर्णायक होने वाली है इस मुकाबले की. दिसत नाही त्या अंधार पाहिजे थोडं. कुछ व्यवधान था मैदान से बाहर से. डिस्ट्रैक्शन हो रहा था बैट्समैन को. लाजवाब गेंदबाजी. बेहतरीन गेंद था. ड्राइव लगाना चाहते थे विकेट के सामने. ये ऑफसाइड की दिशा में बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा. मिड विकेट की दिशा में गेंद गया. सौरव पाटिल को जाकर गेंद को उठाना था. सर्कल के नजदीक गेंद को फील्ड किया. 1 रन. इसी बीच पर्याप्त समय था बैट्समैन क्रॉस करे, सिंगल बनाए. इकबाल बल्ले ओवर कर रहे हैं. अच्छी गेंदबाजी अब तक रही है.
ये बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, घूमकर कोई मौका नहीं है राहुल पाटिल के लिए। स्कोर लगा फाइनल के बीच में से 4 रन। ये अच्छी तरीके से खेला, खूबसूरती के साथ कलाई का इस्तेमाल करते हुए गेंद को प्लेस किया है मिड विकेट की दिशा में। सौरव पाटिल की फील्डिंग चैलेंज नहीं करना चाहते, उनके कंधे को बेहतरीन फील्डर है सौरव पाटिल। बहुत लंबा ग्राउंड कवर कर लिया था, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट रहती तो शायद दूसरा बन जाता, लेकिन रिस्क लेना मुनासिब नहीं समझा और अभी फिलहाल कोई दरकार भी नहीं है रिस्क लेने की। दोनों खिलाड़ी जबरदस्त स्ट्राइकर हैं, अच्छा ओवर कुल मिलाकर चल रहा है। ये अच्छी गेंद थी मिडल लेग स्टंप के आसपास की गेंद, कलाऊ का इस्तेमाल करते हुए खेलने का प्रयास था। गेंद पैरों से या बल्ले से लगकर लेग बाइस के माध्यम से गया जरूर है। कॉर्नर अंपायर की दाई और सर्कल के आसपास गेंद फील्ड हुआ, ओवर पूरा हो गया। रन बने हैं, 30 धावा झालेले आहेत, 30 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स, 26 मोर रन्स रिक्वायर्ड एट द रिमेनिंग्स ऑफ 24 मोर डिलीवरीज। 24 गेंदों के ऊपर 24 चेंडू 24 धावा, 26 रनों की दरकार है 24 गेंदों के ऊपर। It is a long discussion going on, debate, gossip, chat, and with the discussion is going on. Just wait and watch what will happen in the next. अभी बहुत मुश्किल है कि आगे क्या होगा। 26 रनों की दरकार, 24 गेंदे हैं, लगभग रन बॉल के हिसाब से रन लग रहे हैं। ये दोनों ही खिलाड़ी जम चुके हैं। किरण अगर छक्का लगाते हो तो सचिन जी मॉडल इनकी ओर से 100 रुपए का इनाम दिया जाएगा। क्वार्टर फाइनल का मुकाबला राहुल पाटिल गेंदबाजी के लिए। एक अच्छा गेंद एक बार फिर था, ड्राइव लगाया, खिलाड़ी है बाउंड्री लाइन के नजदीक, कवर का खिलाड़ी हल्का सा दाई और भागे, पहले बाउंस के ऊपर गेंद को फील्ड करे, थ्रो करे, आसानी के साथ एक सिंगल रन बनाने का पर्याप्त समय। ये गेंद राहुल पाटिल की हल्की सी गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, अच्छी फील्डिंग जरूरी हुई है लेकिन पर्याप्त समय है एक सिंगल रन बनाने का। सिंगल भाग रहे हैं, सिंगल भाग रहे हैं, पहली 2 गेंद के ऊपर 2 रन आ गए हैं, इसका मतलब 22 गेंदों के ऊपर अभी भी 24 रनों की दरकार है। निश्चित ही मुकाबला अच्छा हो रहा है, विकेट लेने की दरकार है फील्डिंग करने वाली की टीम के दृष्टिकोण से। बेहतरीन टाइमिंग, लाजवाब प्लेसमेंट, स्टैंड एंड डिलीवर कह सकते हैं। आउटस्टैंडिंग तरीके से ग्राउंड कवर किया, बहुत ही लाजवाब तरीके से अजब दादा ने ग्राउंड को कवर करते हुए 2 रन बचा लिए अपनी टीम के लिए। शानदार फील्डिंग,
कह सकते कि लाजवाब टाइमिंग हुई थी, बेहतरीन प्लेसमेंट भी था, लेकिन फील्डिंग की बदौलत 2 रन बचा ली गई। ये बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला है, कोई खिलाड़ी नहीं वहां, चला जाएगा गेंद मिड विकेट के बाहर, 4 रन। अच्छी गेंद, हल्का सा सवाल किया जा रहा है, बल्ले के नजदीक से गेंद गया जरूर था, लेकिन कोई नुकसान नहीं। एक बार फिर स्वीटेस्ट स्पॉट ऑफ द बैट जिसे कहते हैं, उस जगह पे गेंद लगा था, ड्राइव लगा मैदान से, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद फील्ड हुआ, दिनेश थे फील्डर, 1 रन बना। 18 गेंदों पर अभी 17 रनों की दरकार है। अठरा चेंडूवर 17 धावांची गरज विजयासाठी, पहिला क्वार्टर फायनलचा हा सामना जिंकण्यासाठी, आणि निश्चितच एक चांगला सामना, चांगला मुकाबला, चांगली लढत, चांगला संघर्ष या ठिकाणी चाललेला आहे। नहर की पहली गेंद, ये मौका बना था लेकिन नहीं लपक पाए। तीसरा मौका जाता रहा, फील्डिंग में वो कार्य नहीं कर पाए हैं, क्या छूटा। तो आज किरण जी अपना खुद का भाग्य अपने हाथों से लिख कर आए हैं, जो करेंगे वह सही ही होने वाला है। ये गया बाहर, बहुत ही जबरदस्त टाइमिंग, 6 रन। एक बार फिर अच्छा गेंद जरूर था, अच्छा स्ट्रोक खेला, कवर की दिशा में गेंद फील्ड हुई, 1 रन बना। धीरे धीरे करके अभी फिलहाल कह सकते कि लक्ष्य की ओर आगे बढ़ रहे हैं। ये बहुत ही डेंजरस खिलाड़ी है, इतने ज्यादा मौके अगर आपके हाथ से जाते रहेंगे तो फिर ये गेंद वाइड हो गया, बिल्कुल सही नहीं हो पा रहा है फील्डिंग करने वाली टीम के दृष्टिकोण से। पुरुषोत्तम गेंदबाजी कर रहे हैं, ये गेंद गुलजार के लिए टेंटेटिव माइंड से आगे बढ़े थे, ड्राइव लगाना चाहते थे, बल्ले के नजदीक से होता हुआ गेंद विकेट कीपर ने फील्ड किया, हालांकि सही से फील्ड तो नहीं कर पाए। देख सकते कि जिस तरह से ये मुकाबला चला है,
अगर वो कैचेस वो स्टंपिंग सही हो जाता सब कुछ तो निश्चित ही इस मुकाबले में फेवरेट थी फील्डिंग करने वाली टीम। अभी बैटिंग करने वाली टीम के पूरे चांसेस बन गए। ये ड्राइव लगाया हल्के हाथों से जा रहा है लॉन्ग ऑन की दिशा में। सौरभ पाटिल गेंद को फील्ड करके थ्रो कर रहे हैं, 1 रन बन जाएगा। हा रंग चढू दे ही झिंग चढू दे। वीर तानाजी वॉरियर्स आपला निर्णय कळवायचा आहे। बॉलिंग ओके। वीर तानाजी वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। संघर्ष 11 ने आपले बॅटिंग साठी तयारी करायची आहे। 12 चेंडूत 8 धावांची गरज। बारा चेंडूत 8 धावांची गरज विजयासाठी। एकूणच हा सामना एक अशा स्थितीत आहे जो निश्चित एक चांगलं षटक, एक अव्वल दर्जाचं अप्रतिम आणि देखणं षटक जर या ठिकाणी झालं तर हा सामना अंतिम षटकात देखील जाऊ शकतो। मात्र ज्या पद्धतीचे दोघं फलंदाज मैदानात आहेत कुठलाही टार्गेट 12 चेंडूत अचीव करू शकतात, पॉसिबल असणार लक्ष्य। नवीन षटकाच्या पहिल्या चेंडूवर फटका, ज्यांना तो खेळायचा होता मिड विकेट मध्ये तो काही खेळता आला नाही। MPCPL तिसरे पर्वचे किंवा MPCPL चे आधारस्तंभ सन्माननीय रविदादा यांनी ज्या पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलेलं आहे खरोखर वाखाणण्यासारखं। चौकार गेलेला या ठिकाणी 4 धावा अजून कमी झालेल्या आहेत। विकेट या ठिकाणी पडलेला आहे, गडी बाद झालेला आहे म्हणू शकतो आपण। निश्चितच एक गडी बाद झाला, मात्र कह सकते कि मेहरबा आते आते आपने बहुत देर कर दी है। क्रिकेट एक महान अनिश्चिततेचा खेळ। संघनायक मैदानात जात आहेत आता फलंदाजीसाठी। परागजी शेवाळे, सात चेंडू 2 धावांची गरज।
चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार विजयी चौकार कर्णधाराच्या बॅट मधून हॅलो हॅलो संजू सॅमसन हॅलो संजू भाऊ ओ संजू सॅमसन तुमची टोपी घ्या संजू भाऊ तुमची टोपी घ्या साई इलेव्हन सेमीफायनल ला आल्याबद्दल त्यांचे फार फार अभिनंदन मामा भाऊ टेन्शन घेऊ नका फायनल विनर टीम आहे तुमची हम तुम्हारी जान सारी दुश्मन लगेगा धरती सजेगी देश सजेगा माहिती आहे कोणाला भेटणार कोण आहे बी नाही मला कोण आहे रे मॅन ऑफ द मॅच भाऊ दे टाळ्या वाजवा रे लवकर कोण आहे ए मॅन ऑफ द मॅच कोण आहे कुठे गेला तो अरे तू जाशील काय पाहतो चल उठ चला कशाला आताच झालेल्या सामन्यात ज्यांनी आपली अष्टपैलू कामगिरी दाखवली गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर साई इलेव्हन संघाचे नामांकित खेळाडू स्टार क्रिकेटर आपल्या मालेगाव तालुक्याची शान किरण भाऊ दुकळे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात येतो. पकड़